नमस्कार, प्रदास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे रवा आणि गुळाची सांजोरी। अक्षय तृतीया आली आहे, तर अक्षय तृतीया विशेष रवा आणि गुळाची सांजोरी बनवणार आहोत। खूप छान खुसखुशीत होतात त्या सांजोरी, अजिबात तेलकट होत नाहीत। हे बघा, इथे मी बनवून घेतलेलं आहे। छान खुसखुशीत झालेल्या आहेत, चवीलाही अतिशय छान लागतात। चला आता मग कृतीला सुरुवात करूया। तर कढई गरम करायची आहे, त्याच्यामध्ये 1 कप जाड रवा घालून घ्यायचा आहे। रवा आपण 5 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेणार आहोत। हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे, म्हणजे रवा छानपैकी भाजतो। हे बघा, इथे रवा छान भाजलाय। आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता गुळाचा सिरप तयार करून घेऊया। तर 1 कप गुळ घ्यायचा आहे। मी ती गुळ पावडर घेतली आहे। जर गुळ घेत असाल तर कापून किंवा किसून घ्या। आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे। गुळ फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे। हे बघा, इथे गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे पाण्यामध्ये। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे। आता जो रवा आपण भाजून घेतला आहे त्याच्यामध्ये हे थोडं थोडं करून घालायचं आहे। एकदम सगळं गुळाचं पाणी घालायचं नाही आहे। जसं जसं रवा याच्यामध्ये सोक होईल तसं पाणी याच्यामध्ये आपण घालणार आहोत। हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे सगळं गुळाचं पाणी वापरलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे। आता याच्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे। मी इथे 3 चमचे साजूक तूप घातलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तेल घातलं तरी चालेल। आणि आता आपल्याला हे 8 ते 10 तास असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे गुळाचं पाणी रव्यामध्ये छानपैकी मुरतं। आता हे झाकून ठेवायचं आहे। 8 ते 10 तास हे आपण असंच झाकून ठेवणार आहोत। 10 तासानंतर इथे कढई गरम करायची, त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा खसखस घालायची आहे। अर्धा मिनिटासाठी खसखस छानपैकी भाजून घ्यायची, अगदी लो फ्लेमवरती। आता याच्यामध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे मी, त्याच्याऐवजी सुकं खोबरं किसून घातलं तरी चालेल। एखाद्या मिनिटासाठी आपण हे भाजून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवरतीच भाजायचं आहे। हे बघा, हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत। इथे खोबरं आणि खसखस छानपैकी भाजलंय। गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आहे। इथे रवा आणि गुळाचं मिश्रण पण छानपैकी भिजलेलं आहे। बघा, छानपैकी मुरलेलं आहे याच्यामध्ये। आता याच्यामध्ये आपण जे खोबरं आणि खसखस भाजून घेतली आहे ते घालून घ्यायचं आहे। आणि अर्धा चमचा वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे। आपल्याला हवा असेल तर थोडेसे ड्रायफ्रुट्स पण एकदम बारीक चॉप करून हलकेसे रोस्ट करून याच्यामध्ये घालू शकता। मी इथे घातलेले नाही आहेत। हे इथे छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे मी इथे आपल्या सांजोरीसाठी लागणारं स्टफिंग रेडी झालेलं आहे। आता पीठ भिजवून घेऊया। तर 1 कप मैदा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे, मीठ घालायचं आहे अगदी पाव चमचा, आणि 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। तूप थंडच घातलेलं आहे, नॉर्मल रूम टेम्परेचरचं। आता हे पिठाला छानपैकी चोळून घ्यायचं आहे। हे बघा, म्हणजे सांजोरी छान खुसखुशीत होते, याची मूठ वळली जाते। हे बघा, म्हणजे छानपैकी मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि जसं चपाती बनवण्यासाठी कणिक भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ भिजवायचं नाही आहे, सेमी सॉफ्ट असं कणिक भिजवून घ्यायचं आहे। आता हे झाकून ठेवणार आहोत। 15 मिनिटं हे सेट होण्यासाठी झाकून ठेवायचं आहे। 15 मिनिटानंतर आपण सांजोरी बनवायला घेऊया। पीठ पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे। छोटासा बॉल साईजचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला। याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। हे बघा, छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। तर इथे मी 2 पुऱ्या लाटून घेते। हे बघा, थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण पुऱ्या लाटून घेतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे। हे बघा, प्लेटमध्ये काढून ठेवायचं आणि दुसरी पुरी पण याच प्रकारे लाटून घ्यायची आहे। आता एक पुरी घ्यायची आहे, त्याच्यावरती जे आपण सारण तयार करून घेतलं आहे ते घालून घ्यायचं आहे। 2 चमचे सारण मी इथे घातलेलं आहे। स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि जे साईडच्या कडा आहेत त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि जी दुसरी पुरी लाटली आहे ती याच्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे तळताना सांजोरी तेलामध्ये फुटत नाही। हे बघा, एक वाटी ठेवायची ह्या साईडची आणि जो आपला फिरकीचा चमचा असतो त्याने कट करून घ्यायचं आहे, म्हणजे सांजोरी दिसायला छान दिसते, डिझाईन छान येते त्याला। आता बाकीच्या सांजोऱ्या पण याच प्रकारे बनवून घ्यायच्या आहेत। सांजोऱ्या बनवल्यानंतर त्याच्यावरती एक कॉटनचा कपडा घालून घ्यायचा आहे, म्हणजे सांजोऱ्या ड्राय होत नाही। एका साईडला कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे
आणि मग सांजोरी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। सांजोरी घालताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती सांजोऱ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। हे बघा, एक अर्धा मिनिटानंतर आपण हे पलटी करून घेणार आहोत। गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे सांजोऱ्या छान खुसखुशीत होतात। तळायला थोडासा वेळ लागतो, एक 2-3 मिनिटं लागतात सांजोरी तळायला। लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळायची आहे म्हणजे छान खुसखुशीत होतात। हे बघा, इथे सांजोरी छानपैकी फ्राय झाली आहे। हलक्याशा सोनेरी रंगावरती फ्राय करून घ्यायच्या आहेत। तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। बाकीच्या सांजोऱ्या पण याच प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत। हे बघा, इथे मी सगळ्या सांजोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। अजिबात तेलकट होत नाहीत। आपल्याला एक तोडून दाखवते, छान खुसखुशीत होतात। तर या पद्धतीने नक्की सांजोऱ्या करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।